पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्य संख्येत आणखी भर पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। एकूण 17 जागांवर निवडणूक होणार आहे, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। शिवाजी काळे दिल्लीहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, या निवडणुका 2022 लाच व्हायला पाहिजे, त्यातील बहुतांश निवडणुका। याचं कारण होतं ते निवडणुका झाल्या नाही, कारण राज्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका झाल्या नव्हत्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या निवडणुकांमध्ये विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात। त्यामुळे 2022 त्याच्यानंतर 2024 आणि 2026 जी बावनकुळे यांची जागा आहे ती देखील आता सुरू झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे इतक्या दिवस लांबणीवरती गेल्या होत्या आणि आज जेव्हा निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये नोटिफिकेशन जारी केलं त्यामध्ये या निवडणुका वेळेवर न होण्याचं कारण देखील सांगण्यात आलेलं आहे। आता यामध्ये अनेक नेते जे दिग्गज होते ते निवृत्त झालेले आहेत 2022 ला। त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला आहे। अरुण काका जगताप हे जे राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे नेते होते त्यांचा मृत्यू झालेला आहे, ती देखील जागा आहे। एकंदरीत ज्या जागेवरती साधारणपणे आता महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोणाला जाते हे पाहणं महत्वाचं आहे। पुणे जी जागा आहे ती जागेवरती भाजप दावा करत आहे, त्याच ठिकाणी शिवसेना देखील दावा करू शकते। तशाच पद्धतीचं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इकडे जर पाहिलं गेलं तर शिवसेना ठाकरे गटाचंही होऊ शकतं। त्यामुळं निवडणुकीचा हंगाम पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। आता याच्यामध्ये कोणती जागा कोणाला जाते याच्या संदर्भामध्ये पुन्हा बैठका होतील। त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे नगरसेवक असो किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील एक वेगळं महत्व या निमित्ताने सुरू होणार। त्याच्यामध्ये ते वेगळं महत्व काय असणार आहे हे वेगळं सांगायला नको। त्यामुळे निवडणुकीचा एक वेगळा हंगाम महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता मध्ये कोण विजयी होतं, कोणाच्या मागे जनता उभी राहते, लोकप्रतिनिधी उभे राहतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेले